कोक गावात गॅस्ट्रोचा कहर, 139 नागरिक आजारी, दूषित पाण्यामुळे गावात खळबळ। जिंतूर तालुक्यातील कोक गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरल्याने एकूण 139 नागरिक आजारी पडले असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 14 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आजाराच्या प्रकोपामुळे अनेकांना उलट्या, जुलाब होऊन तब्येत खालावल्याचं निदर्शनास आलं। ग्रामीण रुग्णांना बोरी ग्रामीण रुग्णालयात तसेच परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं असून गावातील शाळेमध्ये तात्पुरता आरोग्य कॅम्प उभारून उपचार व तपासणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे। गावचे सरपंच वहीद हमीद खान पठाण यांनी तातडीने जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली। यानंतर पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाची यंत्रणा तात्काळ कोककडे रवाना करण्याचे आदेश देत उपचार यंत्रणा युद्ध पातळीवर सुरू केली। या घटनेनंतर तालुका गटविकास अधिकारी मानकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आबासाहेब जाधव, विस्तार अधिकारी ढोणे यांनी गावाला भेट देत रुग्णांची विचारपूस केली। डॉक्टर जाधव यांनी सांगितले की दूषित पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून गावात आरोग्य विभागाचे पथक तळ ठोकून काम करत आहे। या मोहिमेत डॉक्टर दहिवाल, डॉक्टर मुबशिरा शेख, डॉक्टर सोनटक्के, डॉक्टर नवाळ, डॉक्टर भालेराव, डॉक्टर कंधारे तसेच आरोग्य सेविका शहाणे, ललिता पोटे, कल्पना आचार्य, घुगे, शिंगारे, काळे, वरकटे, खंदारे, पिसाळ, मोरे, गिराम यांच्यासह कौसडी प्राथमिक आरोग्य केंद्र व 9 उपकेंद्रातील कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत। सरपंच वहीद पठाण यांनी ग्रामीण मराठी न्यूजशी बोलताना सांगितलं की या आजारामुळे नागरिकांनी घाबरायचं कारण नाही। ग्रामपंचायत व आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे। कोणत्याही रुग्णाच्या उपचारात कसूर होणार नाही। सर्वांनी स्वच्छता पाळावी व उकळलेले पाणी पिण्याचं आवाहन आम्ही करत आहोत। कोक गावात आरोग्य विभाग तळ ठोकला, दूषित पाण्यामुळे उसळला गॅस्ट्रोचा प्रकोप। प्रशासन सज्ज पण नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे सावट। हे जे 2 दिवसापूर्वी तुमच्या गावामध्ये गॅस्ट्रोची लागवण झाली, यामागचे नेमकं कारण काय आणि कशामुळे झाले? पाण्याचं कारण दाखवले तरी पण सारखं पाणी होत राहते। तेच पाणी प्रत्येक घरी, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जणाला तेच पाणी वापरमध्ये आणि पाणी तेच आहे। आणि कसं काय झालं हे आम्हाला अजून कळालंच नाही। बरं, आता हे जे गॅस्ट्रोची लागवण झाली आणि तात्काळ तुम्ही रुग्णांना वेळेवर उपचार दिलं, ह्यासाठी तुम्ही पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांना संपर्क साधला होता का? साधला होता ना। मेघना दीदी यांना काल परवा दिवशी संपर्क साधला होता। काल कौसडीचे आयएसवाल्यानं इथं आज कॅम्पचं काल रात्रपासून इथंच नियोजन केलं की इथलं पेशंट बाहेर जाऊन। म्हणजे तुमचं एकंदरीत म्हणणं असं आहे की आम्ही पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना संपर्क साधूनच ही आरोग्य विभागाची यंत्रणा हलवली आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले। अंदाजे किती रुग्णांना गॅस्ट्रोची लागवण झाली? सदरील कोक गावमध्ये आम्हाला ती बातमी समजल्यानंतर आमचं पथक तात्काळ तिथे 2 दिवसापासून कार्यरत आहे। जे रुग्ण बाधित झालेले आहेत हे सदरील रुग्ण हे दूषित पाण्यामुळं त्यांना गॅस्ट्रो सदृश आजार झालेला आहे आणि सर्व रुग्ण औषधोपचार चालू आहे। परिस्थिती नियंत्रणात आहे। काही रुग्ण हे ग्रामीण रुग्णालय बोरी येथे गेले होते, जेव्हा आपल्या इथं उपकेंद्रामध्ये थोडे हे नव्हतं, बाकी औषध पुरवठा थोडा कमी होता, नंतर मागवला आणि सदरील आता आपल्या इथं पथक दिवस रात्र सदरील रुग्ण औषधोपचार करत आहे आणि बाकीचे सर्व स्टाफच्या ड्युट्या वगैरे लावलेल्या आहे आणि जोपर्यंत ही साथ नियंत्रणात येत नाही तोपर्यंत आपलं हे पथक कार्यरत राहणार आहे। आणि सदरील गावकऱ्यांना माझं आवाहन आहे की मेडिकलवरच्या बाटल्या, पाणी शुद्ध करायचं औषध सर्व घराघरात आम्ही दिलेलं आहे, ते त्याचं शुद्धीकरण करूनच लोकांनी पाणी प्यावं आणि आता दुसरीकडलं पाणी पिऊ नये। नेमकं हे जे प्रकार घडले तर हे कशामुळे घडले? हे प्रकार थोडंसं पाणी दूषित झाल्यामुळं झालेलं आहे। थोडं ब्लिचिंग पावडरचं थोडंसं प्रमाण तेवढं कळालं नाही त्यांना, त्यामुळं ते झालेलं आहे। बरं, त्या पाण्याचे नमुने विज्ञान प्रयोगशाळेमध्ये पाठवले का तुम्ही? प्रयोगशाळेत नमुने आपण कालच पाठवलेले आहेत। त्याचा रिपोर्ट लवकरच येईल आणि ते आपण ग्रामपंचायतला सादर करूनच लोकांना पुरवठा करा, जेणेकरून भविष्यात कुठलीही गॅस्ट्रो सदृश साथ येणार नाही।